नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो कातर खटावच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि आपला सर्वांचा लाडका सर्जा आज पुन्हा एकदा गुलालात राहिला आणि जावेदभाई भेटलेले आहेत आपल्याला बरेच दिवसानंतर. जावेदभाई नमस्ते. नमस्ते. आज बरेच दिवसानंतर योग आला तुमची मुलाखत घेण्याचा. काय सांगाल, आज काय आनंद आहे? हो नाही, खूप दिवसांनी भेट झाली तुमची आमची. कसे आहात? एकदम छान. व्यवस्थित. आज कसं नियोजन झालेलं जावेदभाई? कसं काल रात्रीपर्यंत नव्हता पायरा आपल्याला. हां, मग ते आमचे नातेवाईकच आहेत, सलीम आणि रफिक. मग ते रात्री म्हणले आपण आणूया का गाडी आपली, तर मग असं ठरलं अचानक आणि आपल्या देवाने आम्हाला यश दिलं. आज राहिली गुलालात गाडी आपली. आज सर्जाकडे पण पाहून वाटतंय की बाबा काहीतरी केलंय आपण, म्हणजे एक प्रकारे प्राण्यांना पण भावना कळतात की मालक. नाही, आता ह्या महिन्या दीड महिन्यात हाय बैल गुलालात. एक 5-7 अड्डे झाला तर रुटीन बैल पळतोय. हाय म्हणजे चालेल, आता जरा ऊन लागेल तसं बैल हळूहळू टेम्परेचर वाढतंय तसं पुन्हा एकदा त्या स्पीडवर धावायला लागलं. किती गुलाल झाले साधारणतः आता? 4-5 गुलाल झाले वाळव्यापासून. घरची गाडी आपले 2 अड्डे राहिले. तर परवा नांदोशीला पण राहिला होता, आज पण राहिला म्हणा. जावेदभाई, आता मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे थंडीचा दिवस म्हणतात, म्हणजे सप्टेंबर झाला, ऑक्टोबर, नोव्हेंबर, त्या पिरियड मध्ये काही त्रास झाला? ते 2-3 महिने जरा आपल्याला थोडे खडतरच गेले. हा, काय म्हणजे त्यावेळी एकच फायनल घाणनला 2 नंबर झाला, नाही तर बऱ्यापैकी मग नाहीच, बैल आपला राहिलाच नव्हता. थोडी गडबडच होत होती, कारण आपल्याकडे पाऊस पण जास्त आणि बाहेर बांधायला जागा वगैरे अडचण असते ना. त्या ओलीमुळे जरा थोडा. बरेच वर्षापासून तुम्ही अनुभव आहे तुम्हाला, मैदानासंदर्भात काय सांगाल? मैदान कसं झालं वगैरे? यात्रेचे मैदान एक नंबरच होतात आणि खटाव तालुका मैदानाच्या बाबतीत अग्रेसरच असतोय नेहमी. आणि या फाटीचं पण वैशिष्ट्य आपलं म्हणजे कातर खटाव आमचं काय थोडं ऋणानुबंध असल्यासारखं आहे. मी 2 अड्डे एक नंबरच आपण गेल्या वर्षी उन्हाळ्यात केला होता, पण आज 4थ्या अड्ड्याला राहिला परत आणखी इथं. काय मध्यंतरीच्या काळामध्ये काय पायऱ्याचं वगैरे काय अडचणी वगैरे पुन्हा झाल्या? अडचणी राहते. तुमचा बैल पळाला तर लोक तुम्हाला स्वीकारतात. म्हणजे पायऱ्याला आपला बैल कमी जादा झाला की माणूस मग थोडं जवळच असला तरी इग्नोर करतात. ते काय कालचक्रच आहे, ते ठरलेलं आहे. ते काय ते बदल नाही त्यात होत. आता जेव्हापासून गुलाला सुरुवात झाली त्याच्यामध्ये काय बदल जाणवतात सर्जामध्ये? नाही, हाय आता म्हणजे रुटीनवर बैल पण पळतोय आणि आपलं पण दुसरं एक आदत वासरू आता दात लावला त्यानं. त्याच्यावरच गुलालाचं रुटीन चालू झालं त्याचं वाळव्यापासून. कुठला आदत वासरू कुठून घेतलं? सरदार म्हणून आपण ते वाळुंज मधून बापूदादांच्याकडून घेतलं. म्हणजे घरचा साज तयार केला तुम्ही? हो, असं आपलं ह्याच्या पाठीमागे एखादा आता तयार पाहिजेच की आपल्याला. आदत वासरू आहे का कसं? आता दात लावला दुसरा. म्हणजे दुसरं मैदान तुम्ही काढणार आहे का? आता 19ला आपण घरचेच पळवणार आपल्याला. काय आता कशी तयारी पुढच्या? कसं नाही, रेग्युलर आपलं चालू, पण आता परवा पळवायची आपली घरची गाडी सरदार सरजेस. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस गुलाल नव्हतं तेव्हा पण प्रेक्षक त्याची चाहते तुम्हाला पण विचारत असतील, जावेदभाई केव्हा होणार सर्जाचं कमबॅक वगैरे, तसे कॉल वगैरे यायचे का चाहत्यांचे? असते एवढं, पण मी जरा जास्त मीडियापासून दूर राहणार माणूस आहे. असते जे प्रेम करणार आहे ते तुमच्या म्हणजे वाईट काळातही प्रेम करतात, चांगल्या काळातही प्रेम करतात. ते सदैव तुमच्या त्यांचे शुभेच्छा नेहमी आपल्या पाठीशी असतात. तर त्या जोरावर आपण गुलालात राहतोय ना. संघर्ष काय होऊ शिकवतो जावेदभाई? आता 25-30 वर्ष आम्ही सगळे चढ उतार बघितलेले आहेत, त्यामुळे ते सवय आहे आम्हाला थोडीशी. आपलं म्हणजे काय शिकवून मिळते त्यातून? कारण बरेचसे तुम्ही म्हणताय स्पर्धा पण भरपूर वाढले, पण तुमच्यासारख्या अनुभवी ज्येष्ठ बैलगाडी मालकांच्या विचारसरणीची फार गरज आहे आता सध्या. काय शिकवतं? काय स्वयंमानं वागलं पाहिजे आणि थोडं आपण बाबा आपली गाडी कशी पळेल काय पळेल अभ्यास करून पण थोडासा केलं पाहिजे. प्रयत्न केल्याशिवाय तर काय आपल्याला यश भेटणार नाही. जर प्रॉपर नियोजन झालं तर सक्सेस आहे 100%. नाही तर उगाच नाही मग त्रास, वेळ घालवल्यासारखं त्रास भरपूर आहे. आणि आता बैल पण लोक देत नाहीत. मग कोणाचाही बैल असू दे, तुमचा बैल गुलालात राहिला तर तुम्हाला स्वीकारतात, किंवा मग एक दुसरा पर्याय वायदी. दोन्हीत एक काहीतरी आपण तयारी ठेवली पाहिजे. आज कुणाला समर्पित कराल विजयाचं? आज समर्पित कोणाला कराल विजयाचं?
आज मी माझे ग्रामदैवत भैरवनाथालाच करेन. बर. शुभेच्छा तुम्हाला आणि असंच तुम्हाला गुलालात पाहायला आम्हाला धन्यवाद. आवडेल. तुमच्याही चॅनलची भरभराट हो अशा आमच्या सर्व हिंद केसरी सरजा बावले फॅन्स कडून तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा.